महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील अळणगाव येथे दिनांक 1 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या बाल आनंद मेळाव्याच्या मागचा उद्देश म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांची कल्पकता आणि व्यावहारिक ज्ञान, विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रबलता यावी, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण, नफा तोटा काय असतो या बाल मेळाव्यामधून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक व्यावहारिक ज्ञान यावे, या मागील उद्देश आहे। या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्टॉल लावले होते। त्यामध्ये कचोरी, समोसा, आलू, पोंगे, भेळ, भजे, मसाला पापड इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता। ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा अळणगाव येथे बाल आनंद मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी, त्यांना गणितीय ज्ञानाचा व्यावहारिक ज्ञानामध्ये वापर करता आला पाहिजे, व्यवहारामध्ये कौशल्य प्राप्त झालं पाहिजे, यासाठी हा बाल आनंद मेळावा आम्ही आयोजित केला आहे। यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्टॉल लावले होते। कोणी भेळचा स्टॉल लावला, कोणी भज्याचा स्टॉल लावला, कोणी खेळाचे स्टॉल लावले। या माध्यमातून त्याचे जे कौशल्य आहे किंवा संवाद कौशल्य आहे हे विकसित झालं पाहिजे, हा यामागचा हेतू आहे। सातत्यपूर्ण सर्वोपदेश मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगतीच महत्त्वाची नसून यासोबत त्यांच्या ज्या बाकीच्या ज्या गरजा आहेत, शारीरिक विकास आहे, मानसिक विकास आहे, भावनिक विकास आहे, हा साध्य करणं या आनंद मेळावा बाल आनंद मेळाव्याचा उद्देश होता। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।